माजी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळून लावलाय। UPSC आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकरवर असून तिच्या विरोधात दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर तिने न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती। मात्र पूजा खेडकर हिने फक्त आयोगाचीच नव्हे तर समाजाचीही फसवणूक केल्याचे ताशेरे ओढत दिल्ली उच्च न्यायालयानं तिचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। त्यानंतर आता दिल्ली क्राईम ब्रांचकडून पूजा खेडकरचा शोध घेण्यात येतोय। पुण्यातील तिच्या घरालाही कुलूप असून तिचा कसून तपास घेतला जात असल्याचं समोर आलंय। UPSCच्या परीक्षेमध्ये ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळा पूजा बसली होती। त्यासाठी तिने बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता। त्याचप्रमाणे दिव्यांग असल्याबाबतचं बनावट प्रमाणपत्र मिळवून निवडीसाठी विशेष सवलत मिळवली होती, असे अनेक आरोप पूजावर आहेत।